नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण जे रीडिंग करणार आहोत ना, त्याचा विषय असा आहे की ज्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातून आता निघून गेल्या आहेत, तुमच्या जवळच्या व्यक्ती ज्या आता हयात नाही आहेत, त्यांचा तुम्हाला काय मेसेज आहे ते आज आपण पाहायचं आहे. सो त्यासाठी मी इथे 3 पाइल्स अरेंज करते. आपण हे ओरॅकल डेक्स वापरणार आहोत आणि टॅरो डेक हा वापरणार आहोत. पाइल नंबर 1 साठी अबोर्ड हे चित्र आहे. आणि त्याचं क्रिस्टल आहे रेड जास्पर. पाइल नंबर 1चं क्रिस्टल रेड जास्पर आहे. पाइल नंबर 2 साठी नेचर हे चित्र आहे. आणि त्याचं क्रिस्टल आहे ग्रीन ॲव्हेंचरिन. पाइल नंबर 3 साठी सेन्सिटिव्हिटी हे चित्र आहे. आणि त्याचा क्रिस्टल आहे लापिस लाजुली. सो हे पाइल नंबर 1, 2 आणि 3 यापैकी तुम्ही सिलेक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टॅम्प आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. सो आपण 1 बाय 1 आता तिन्ही पाइल्सचं रीडिंग करूया. पाइल नंबर 1, वेलकम टू रीडिंग. तुमचं अबोधचं चित्र आहे आणि त्याचा मेसेज आहे स्पिरिच्युअल मेसेज. आधी वाचते मी. कीवर्ड आहे द मदरलँड, द अर्थ, द सॉइल. युअर ट्रू रिल्म इज इनसाइड. Look inwardly to know where you belong and where you are from. Physical message आहे. Is your house your home? Create an environment where you feel you belong, that inspires your well-being, or simply move to the space where you can truly express yourself. हा असा मेसेज आहे. ओरॅकल कार्ड्स आपण पाहू. आपला विषय आहे की तुमच्या जवळच्या व्यक्ती ज्या आता हयात नाही आहेत, त्यांचा तुम्हाला काय मेसेज आहे ते आपण पाहायचं आहे.
द थ्रेड हे कार्ड आले. Retreat and recharge. Take time to rest and recuperate in order to continue your growth. Benefits from the information that will come directly from your heart space. See beyond the current situation. Look beyond your current situation. Raise your vibration and focus on love. Spiritual path. Your true beliefs are becoming clearer to you, which prompts you to make necessary life changes. मून मेसेज आहे. A new start is coming. मिस्ट्री चं एक चित्र आहे. परसेप्शन, हार्ट चक्र विथ परसेप्शन. टी लिव्स पाहूया. फर्स्ट आहे स्कल. हिडन सिक्रेट्स कॅन हार्म यू. पाइनएप्पल, रिकन्सिलेशन. ब्रोकन रिंग, parting of the ways in either romance or business. Unicorn, use your intuition to make beneficial changes. Last one, bow, you are highly thought of. Tarot cards पाहूया. Bottom of the deck, Son of Sword. आणि Knight of Sword. फर्स्ट कार्ड आहे नाइन ऑफ पेंटॅकल्स. सेकंड कार्ड टू ऑफ वॉन्ड. थर्ड कार्ड फादर ऑफ वॉन्ड म्हणजे किंग ऑफ वॉन्ड. फोर्थ कार्ड द वर्ल्ड. फिफ्थ कार्ड फाइव ऑफ पेंटॅकल्स. सिक्स्थ कार्ड टू ऑफ स्पोर्ट्स. सेवंथ कार्ड नाइन ऑफ स्पोर्ट्स. 10th कार्ड 6 ऑफ वॉन्ड. आणि हे लास्ट वन आहे हे 2 ऑफ पेंटॅकल्स. जरा मेडिटेट करते तुमच्या कार्ड्सवरती. काय मेसेज आहे ते कळेल. पाइल नंबर 1 सॉरी. आपला विषय आहे
की तुमचे जे ॲन्सेस्टर आहेत, की जे जवळच्या व्यक्ती ज्या तुमच्या लाईफमधून आता नाही आहेत, त्यांचा तुम्हाला काय मेसेज आहे? तर त्यांचं म्हणणं आहे की ते तुमचा विचार करतात. तुम्हाला कदाचित ते फार जवळून पाहतही असेल, ऑब्झर्व करत असेल तुमचं लाईफ काय कसं चाललं आहे, काय चाललं आहे, तुम्ही कसं हार्ड वर्क करताय एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, जिद्दीने एक मार्गक्रमण करताय तुमच्या आयुष्यामधून. ते सगळं ते जवळून पाहत आहेत आणि त्यांचं लक्ष आहे तुमच्यावरती, तुमचा विचार करतात ते. सो त्यांचं म्हणणं असं आहे, जसं हे आपण अबोधचं जे कार्ड पाहिलं ना सॉरी, की आणि एक परसेप्शन, हे दोन कार्डचा विचार करता त्यांचं म्हणणं असं आहे की एक जीवनाकडे बघण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे तो थोडा तुम्ही चेंज करावा. जसं आता हे परसेप्शन, हार्ट चक्रा परसेप्शनचा हा मेसेज आहे, याच्या मागे एक कथा आहे. सॉरी. ही मुलगी जेव्हा एका गार्डनमध्ये जाते, तिला हा एक मॅजिकल स्टोन सापडतो, एमराल्ड स्टोन. तो स्टोन तिला प्रवृत्त करतो की तिने एखाद्या एक दरवाजा उघडावा, वुडन डोर, आणि त्या गुहेत शिरावं. ती त्या स्टोनचं ऐकते आणि त्या गुहेमध्ये जाते. दरवाजा आपोआप मागून बंद होतो. ती घाबरते आणि मार्ग शोधायला लागते. खूप अंतर कापल्यानंतर तिला एक दुसरा दरवाजा दिसतो. तो ओपन करते ती. बाहेर आल्यानंतर तिला कळतं की आपण त्याच गार्डनमध्ये आहोत ज्या गार्डनमध्ये पूर्वी होतो. पण आता तिला ते गार्डन खूप छान वाटायला लागतं. म्हणजे तिथल्या बारीक सारी गोष्टी ह्या तिच्या नजरेत येतात. बारीक सारी गोष्टीतला, फुलपाखरातला, फुलांतला सुगंध, एक फुलपाखरं उडतायत, पक्ष्यांची किलबिल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या बारीक सारीक, ज्या पूर्वी तिच्या नजरेआड होत्या, त्या आता तिला स्पष्ट दिसायला आणि तिला ते चित्र, जे निसर्ग फारच मोहक वाटायला लागतो. सो परसेप्शनचं हे चित्र, हे कार्ड तुम्हाला असं सांगतं, जो हा मेसेज आहे तुमच्या ॲन्सेस्टरचा, की जीवनाकडे जे काय तुमचं आता लाईफ चाललं आहे, खूप हेक्टिक चाललं आहे. एक आयुष्य आपलं, हे नॉर्मल लाईफ आपण जगतो, हे आता खूप फास्ट झालेलं आहे. एक फास्ट सन ऑफ स्पोर्ट्स सांगतं बॉटम ऑफ द डेक, की एखाद्या गोष्टीच्या मागे, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण जिद्दीने त्याच्या मागे एक पॅशन घेऊन धावत असतो. बऱ्याचशा बारीकशा आयुष्यातल्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. काही अगदी लहान सहान गोष्टीमधून आनंद मिळण्यासारखं असतो, त्यामध्ये आपलं दुर्लक्ष होतं आणि ते आपण एक चेसिंग करत असतो. ते लाईफ, ते गोल चेस करताना आपली फार धावपळ होत असते. सो जरा थांबून ह्या जीवनाचा तुम्ही आनंद घ्यावा, असं कुठेतरी ॲन्सेस्टरचं म्हणणं आहे. की एक वेगळ्या दृष्टिकोनातून त्या जगाला पहा, त्यातल्या बारीक सारीक गोष्टींचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. फक्त नुसतं एक पैसा मिळवला किंवा एक करिअर मोठं केलं, ह्या एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून उपयोग नाही. तर तुम्ही रिट्रीट अँड रिचार्ज, हा जो मेसेज आहे त्यांचा, की तुम्ही एक थोडा वेळ घ्या, रेस्ट करा, आपल्याला स्वतःला पुन्हा चार्ज करा. सो त्यांचं एक म्हणणं आहे की तुम्ही थोडंसं थांबून एक रेस्ट घ्यावी, एक स्वतःची एनर्जी पुन्हा एकदा गेन करावी आणि कुठेतरी आपल्या मनाचा आवाज ऐकावा. जे काही आपण करतो आहे ते आपल्या मनाला, आपल्या सोलला किती आनंद देते, की जस्ट आपण इतरांना फॉलो करतो आहे. किंवा आता एखादी सिच्युएशन असेल तुमच्या लाईफमध्ये की त्याचं उत्तर तुम्हाला मिळत नाही आहे. मे बी कदाचित एखाद्या वेळेस स्टॅग्नेशन आलेलं असू शकतं. सो त्या सिच्युएशनच्या पुढे जाऊन एक वेगळ्या दृष्टिकोनातून त्याला बघून एक उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करा, असं त्यांचं म्हणणं आहे.
हे लाईफ जगताना बऱ्याचशा अशा गोष्टी असतात, घटना असतात की त्यांचे अर्थ आपल्याला कळत नाहीत. काही गोष्टी ज्या असतात हिडन असतात, मे बी लाईफमध्ये असू शकतात तुमच्या, की त्यांचे अर्थ कळत नाहीत आपल्याला आणि ते त्रासदायक होतात. त्या घटना जेव्हा आपण प्रॅक्टिकली त्या गोष्टी फेस करत नाही आहोत, कुठेतरी एक पडद्यामागे त्या गोष्टी आपल्या बाबतीत घडत असतात आणि मग त्या आपल्याला त्रासदायक होऊ शकतात. त्या दुःख देणाऱ्या असतात त्या गोष्टी. काही वेळा एखादं जवळच्या व्यक्तीकडशी थोडंसं वितुष्ट आपल्याला सहन करावं लागतं. काही वेळा कठोर वागावं लागतं किंवा आपण बनत जातो. जसं हे पाईनॲपलचं उदाहरण घेतलं तर आतून खूप मधुर असतं पण बाहेरून त्याला काटे आहेत. सो हे आयुष्य जगताना कधीतरी आपल्याला आपण हे असं बनत जातो की जे आपलं हे बाहेरचं आवरण असतं ना, हे काटेरी होऊन जातं. एक व्यक्तिमत्व रिजिड होऊन जातं आपलं. सो यावरती तुमच्या ॲन्सेस्टरचं म्हणणं आहे की परमेश्वरावरती फेथ असू दे, त्याचा आधार घे. तू त्याच्याशी जेव्हा कनेक्टेड राहाल तुम्ही, तेव्हा कुठल्याही सिच्युएशनतून बाहेर पडणं हे फारसं कठीण होणार नाही. परमेश्वरी सहाय्य नेहमी तुम्हाला त्या क्लिष्ट सिच्युएशनतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. जेव्हा त्यांच्याशी कनेक्टेड राहाल तुम्ही, डिवाईनशी कनेक्टेड राहाल, तेव्हा तुम्ही एक फ्रीली आयुष्य जगू शकता. कारण कुठेतरी आपल्याला आधार असतो, कोणाचा तरी आधार असतो आणि त्या आधार असल्यानंतर जसं कुटुंबामध्ये लहान मुलं मुक्तपणे वावरत असतात कारण त्यांना आधार असतो आपल्या आईवडिलांचा. सो आता इथे आपल्याला आपण काही लहान राहिलेलं नाही आहोत. सो आता गरज आहे आणि त्यात जवळच्या व्यक्ती आता आपल्यासोबत नाही आहेत की ज्यांचा पूर्वी आपल्याला आधार होता. मग अशावेळी परमेश्वर एक भक्ती करून किंवा एक डिवाईनशी कनेक्शन स्थापित करून आपण तो आधार मिळवू शकतो आणि त्यावरती आपण आपल्या आयुष्याचे जे कठीण निर्णय असतात किंवा कठीण सिच्युएशन्स असतात त्या फेस करू शकतो, असं कुठेतरी त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं हे म्हणणं आहे की एक चांगली सुरुवात तुमच्या आयुष्यात येते आणि त्याचा फायदा जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात करून घ्यायचा असेल तर एक आपल्या मनाचं म्हणणं, आपल्या सोलला काय हवं आहे ते पाहून त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये चेंजेस करावे. द बॉटम ऑफ द डे सन ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आहे. सन ऑफ स्वॉर्ड्सचं कार्डच दाखवतं की तुम्ही लाईफमध्ये खूप बिझी होत चाललात. तुम्ही एखाद्या पॅशनच्या मागे धावत चालले. एक गोल ओरिएंटेड लाईफ झालं आहे तुमचं. खूप मुवमेंट तुमच्या फास्ट आहेत एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा त्यामुळे एक विचारांना सुद्धा तुमच्या मुवमेंट आहे आणि कृतीला सुद्धा, ॲक्शन्सला सुद्धा. त्यामुळे मे बी तुमचं एखादं लाईफ या सिच्युएशनला हेक्टिक असू शकतं सगळ्या बाजूने. कदाचित तुम्हाला बाहेरच्या जबाबदाऱ्या करायच्या आहेत, घरच्या जबाबदाऱ्या करायच्या आहेत, तुमच्यावरतीच हे डिपेंड आहेत, त्यांना सांभाळायचं आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं लाईफ खूप अगदी फास्ट झालं आहे. खूप फास्ट पेसने तुम्ही काम करताय. नाईन ऑफ पेंटॅकल्स इन कंजंक्शन विथ टू ऑफ वॉन्ड हे असं दाखवत आहे की एखादी सिक्युरिटीच्या दृष्टीने तुमचे प्रयत्न चालू आहेत. मग ती सिक्युरिटी फायनान्सेसबद्दल असेल किंवा एक फिजिकल सिक्युरिटीसुद्धा असू शकते
किंवा एक फुलफिल लाईफ सगळ्या दृष्टीने, कंटेंटमेंटसाठी एक परिपूर्ण आयुष्य म्हणजे सगळ्या फायनान्शियल सिक्युरिटीसुद्धा आणि इतर सर्व दृष्टीने. कारण 9 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे फुलफिलमेंटचं कार्ड आहे. सो या दृष्टीने तुमचे काहीतरी प्रयत्न चालू आहेत. एक लाँग टर्म विजन तुम्ही ठेवताय, एक खूप लांबचा विचार प्लॅनिंग तुम्ही करताय असं सेकंड ऑफ वॉन्ड दाखवतं. की त्या दृष्टीने तुम्हाला तुमच्या जे काही तुम्ही क्रिएटिव्ह करता आहात, जे काही ज्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करताय, जेव्हा करिअरवरती काम करताय, तिथे एक तुम्हाला एस्टॅब्लिश होता येईल आणि एक लाँग टर्म बेनिफिट्स त्याचे तुम्हाला मिळतील. यासाठी तुम्हाला तुमचे प्रयत्न चालू आहेत की ती गोष्ट लवकरात लवकर एक फुलफिल व्हावी, आपल्या एक कंप्लीट व्हावं. जे काय तुम्ही प्रोजेक्ट करताय, जेव्हा करिअरमध्ये तुम्हाला जे काय अचीव करायचं असेल ते लवकरात लवकर पूर्णत्वाला जावं, यासाठी तुमचे बरेच प्रयत्न चालू आहेत असं काहीतरी दिसते. खूप फास्ट ॲक्शन तुम्ही तुमच्या चालू आहेत. खूप एक बिझी लाईफ झालेलं आहे तुमचं. कदाचित तुम्ही मल्टीटास्किंग देखील करत असाल, एकावेळी 2 गोष्टी किंवा तुमचे रिसोर्सेस तुम्ही हँडल करताय. आणि काही बाबतीत असं दिसतंय की म्हणजे ॲन्सेस्टरना असं कळून आलं आहे की काही बाबतीत तुम्हाला तितकंसं यश ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे तितकंसं तुम्हाला इन रिटर्न यश मिळत नाही आहे. सो 5 ऑफ पेंटिकल्स दाखवतं. आणि त्या दृष्टीने त्या गोष्टीचं एक किंवा एखादं स्टॅग्नेशन आलेलं असावं की कुठलीही गोष्ट फारशी मूव्ह होत नाही आहे. जेवढे बेनिफिट्स एखाद्या गोष्टीतून यायला किंवा आपण जेवढे प्रयत्न करतो आहे तिथून समोरून तेवढा रिस्पॉन्स येत नाही, असं काहीसं मे बी एक स्टॅग्नेशनचा पिरियड मे बी असू शकतो. आणि त्यामुळे एक थोडंसं इनडिसिजन झालेलं आहे, एक अस्थिरता निर्माण झालेली आहे. थोडंसं 9 ऑफ स्पोर्ट्स असंही दाखवतं की एक विचारांचा गोंधळ उडणं किंवा त्यावरती एक कुठल्याही डिसिजनवरती एक फायनल डिसिजनवरती येता न येणं, अशी एक थोडीशी मेंटल सिच्युएशन एक क्रिएट झालेली आहे. तर तुमच्या ॲन्सेस्टरचं, तुमचा जे जवळची जी माणसं आहेत जी आता तुमच्यासोबत नाही आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं लक्ष आहे तुमच्यावरती, ते तुमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीज पाहत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आताचा जो टायमिंग आहे खूप चांगलं काही तुमच्या आयुष्यात घडणार आहे, एक नवीन स्टार्ट झाल्यासारखी. आणि जे काय हवं आहे ना ते तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे. हे 6 ऑफ वॉन्ड सांगतो. 6 ऑफ वॉन्ड हे विक्ट्रीचं चित्र आहे, विक्ट्री दर्शवतं. आपलं काम दुसऱ्याच्या आपल्या सिनियर्सना कळणं, त्याची वाहवा होणं किंवा आपला पब्लिकली एखादी गोष्ट उचलून धरली जाणं, एक नावाजलं जाणं, एक फेमस होणं, या गोष्टी या 6 ऑफ वॉन्डवर दाखवल्या जातात. 2 ऑफ पेंटॅकल्स हे सक्सेस दाखवतं. सो एक प्रकारे तुम्हाला लाईफमध्ये लास्ट पेज तुमचं सक्सेस आहे. एक प्रकारे तुम्हाला या जे काही आता हे कष्ट चालू आहेत त्याचं सक्सेस तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही नावाजले जाणार आहे. सगळ्या गोष्टी ज्या दृष्टीने प्रयत्न आहे, थोडंसं मे बी स्टॅग्नेशनचा पिरियड असू शकतो, पण पुढे जाऊन सर्व काही चांगलं होणार आहे, मनासारखं होणार आहे. सो तुमच्या ॲन्सेस्टरचा तुम्हाला असा सल्ला आहे की ह्या आताच्या सिच्युएशनकडे थोडंसं वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने पहा. एक तुमच्या मनाचं आहे का तुम्ही थोडं परमेश्वरावरती श्रद्धा असू दे. ही एक फेज निघून जाऊ दे, तर सगळं काही पुढे हे तुमच्या मनासारखंच होणार आहे.
सो ओव्हरऑल हाच एक गायडन्स मला ह्या स्प्रेडमधून दिसतो आहे की जो तुमचे पूर्वज तुम्हाला देत आहेत. सो पाईल नंबर 1, तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल, तुम्ही एन्जॉय केलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच भेट देत राहा. थँक्यू. फाईल नंबर 2, तुमचं नेचरचं चित्र आहे आणि तुमचं ग्रीन ॲव्हेंचरिन क्रिस्टल आहे. तर हे नेचरचं आहे ना, तर ह्याचा स्पिरिच्युअल मेसेज असा आहे, द लॉज अँड जॉमेट्री गव्हर्निंग ऑल दॅट इज मॅनिफेस्ट, द पॅटर्न ऑफ क्रिएशन हा एक कीवर्ड आहे आणि परफेक्ट हार्मनी हा एक कीवर्ड आहे. फिजिकल मिनिंगमध्ये असं म्हटलं आहे की मेडिटेट ऑन द interconnectedness of all things. Seek inspiration from nature as a reflection of your own true nature and inner beauty. तुमचे ओराकल कार्ड्स आपण पाहूया. मी आधी सगळी कार्ड्स शफल करून घेते. आपला प्रश्न असा आहे की तुमचे जे जवळचे जवळच्या व्यक्ती आहेत ज्या आता हयात नाही आहेत, त्यांचा तुम्हाला काय मेसेज आहे? सो आपण एक एक कार्ड ॲज इट इज तुम्ही घेणार आहोत, कारण आता प्रॉपरली शफल केलेले आहेत आपण कार्ड्स. आपलं फर्स्ट कार्ड आहे द डेझर्ट. harness mystic power, align with the light and focus on all things positive. Fresh air, your body needs refreshment from the oxygenated air regenerated by the grass, trees, plants and flowers.
Spend time outside today, as near to the Mother Nature's cradle as possible. Open your curtains and windows to refresh your home as well. असा काहीसा मेसेज आहे. या कार्डचा मेसेज आहे अ फायरी क्लायमेट अप्रोचेस. फुल मून इन एरीज. ड्रीम हे कार्ड आलं आहे ड्रीमचं. ॲबंडन्स हे कार्ड आलं आहे सोलर प्लेक्सिस चक्राचं ॲबंडन्स. मे महिना या कुठल्या तरी दृष्टीने तुम्हाला लकी ठरणार आहे. गॉंग अन एक्साइटिंग इव्हेंट. Coins, money will be coming to you. Rabbit, too much concern with sexual matter. Actually rabbit हे प्रॉस्पेरिटी दाखवतो, सो तो अर्थ आपण इथे करायचा आहे. गावेल, इन्व्हॉल्वमेंट विथ द लॉ. तुमचे टॅरो कार्ड्स पाहूया आपण. सॉरी. बॉटम ऑफ द डेक, डॉटर ऑफ कप म्हणजे पेज ऑफ कप्स. द लवर्स, पेज ऑफ स्वॉर्ड, टू ऑफ वॉन्ड, 10 of swords, the Hierophant, 6 of wands. हे रिपीट झालं आहे, हे दोन्ही कार्ड्स रिपीट झाले आहेत. 5 of wand, the sun. ही दोन कार्ड्स आपण नंतर पाहूया. हा कदाचित गायडन्स असेल हा पुढचा. तुम्हाला कार्डसुद्धा नेचर आहे, म्हणजे कुठेतरी नेचरशी कनेक्ट व्हावं असं आहे. आणि इथे सुद्धा हे फ्रेश एअरचं तुम्हाला कार्ड आहे की तुमच्या शरीराला एक बाहेरच्या मोकळ्या हवेची गरज आहे. एक इन द सेन्स तुम्हाला एक थोडंसं एक मोमेंटमध्ये राहण्याची गरज आहे. एक बाहेर मे बी कदाचित एखादं स्टॅग्नेशन असू शकतं. सो मोमेंटमध्ये जाण्याची गरज आहे. एक डिवाइन नेचरशी कनेक्ट होण्याची गरज आहे असं कुठेतरी आहे अर्थ दिसतो आहे. जरा मी फोकस करते, एक मेडिटेट करते जरा कार्ड्सवरती. मला राईट मेसेज काय आहे तो कळेल. नेचरचं कार्ड जे तुम्हाला जे आलं आहे ना, ते कुठेतरी तुम्हाला नेचरशी कनेक्ट व्हा की जेणेकरून एक डिवाईनशी कनेक्शन तुमचं स्थापित होईल असा काहीतरी मेसेज आहे. तुम्हाला एन्सेस्टरना तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे. हा मेसेज तुम्हाला द्यायचा आहे की एखादी एक घटना तुमच्या आयुष्यात येऊ घातलेली आहे. हे जे कार्ड आहे ना, द फायरी क्लायमॅक्स अप्रोचेस, द फर्स्ट मून, फुल मून इन एरीज.
आता एरीज बहुतेकदा कसं मंगळाची रास आहे, धडक देणारी रास आहे. एखाद्या गोष्टी स्टॅग्नेशन असतील, फार मोह काय होत नसेल तर त्याला एक धडक मिळणारी, गती मिळणारी अशी रास आहे ती, असा मंगळ ग्रह आहे. सो कुठला तरी एक इन्सिडेन्स, कुठला तरी एक सिच्युएशन, एक लाईफ सिच्युएशन आता तुमच्या आयुष्यामध्ये येऊन घातलेली आहे. ती इन कंजंक्शन हे ड्रीम आणि अबंडन्सचं कार्ड दाखवते. कदाचित ती तुमचं आयुष्यातलं एखादं ड्रीम असेल, तुम्ही एखादी गोष्टची इच्छा केलेली असेल, डिझायर्स असतील, ते तुम्हाला मिळून जाणार आहे. ते काय एक अबंडन्स, ऐश्वर्य तुम्हाला प्राप्त होण्यासारखं आहे, जे आता तुम्हाला दिसत नाही आहे. आता ते हिडन आहे, पण ती येऊ घातलं आहे, ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येऊ घातली. तर डेझर्टचं कार्ड हे जवळपास टॅरोमधल्या एक टॉवर कार्डशी मिळतं जुळतं आहे. म्हणजे एखादी स्टेबल कंडिशन असेल, एखादी स्टेबल स्ट्रक्चर असेल, एखादं काही इन्सिडेंट्स यावा, कलाटणी मिळावी आणि त्या ठिकाणी ते पूर्ण ते आरपार बदलून जावं, त्याला तडा बसावा, असं काहीतरी. म्हणजे मग ते स्टेबल विचार असोत किंवा एक आपला जीवनाबद्दलचा दृष्टिकोन असो किंवा एक जीवन जगण्याची एक आपली स्टाईल असो, काहीही. तर ते जसं एखादं आता फॉर एन एक्झाम्पल, अगदी ते तसंच्या तसं लागू होणार नाही, पण अचानकपणे एखादं वादळ आलं एखाद्या ठिकाणी. जनजीवन नॉर्मल चाललेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळं एस्टॅब्लिश आहे. अचानकपणे वादळ आलं, खूप मोठे वादळी वारे, आणि सगळं अस्ताव्यस्त करून टाकलं. कुठे इमारती पडल्या, कुठे काय झालं, सगळं अस्ताव्यस्त झालं आणि ती जी जागा होती त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं. सो तो आता हे एक्झाम्पल इथे लागू होत नाही, पण कलाटणी मिळाल्यानंतर एखाद्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह गोष्टीने आयुष्य आरपार बदलून जाणं, ती जी मोमेंट असतो तो एक त्या घटना अशा कार्मिक असतात की त्याने आपलं जीवन पूर्ण आरपार, म्हणजे आपण स्वतःसुद्धा आरपार, एक म्हणतात ते आपण एक इनलाइटनमेंट होतं आपल्या आयुष्यामध्ये, की आयुष्य पूर्ण बदलून जातं आपलं. सो तशी काहीतरी ही एनर्जी आहे इथे. पण ही एनर्जी पॉझिटिव्ह आहे, कारण तुमचं जे स्वप्न आहे ना ते साकार होणार आहे, असं तुमच्या ॲन्सेस्टरचं म्हणणं आहे. तो जो काही एक क्लायमॅक्स आहे जो येऊ घातलेला आहे, त्याने जसं एखाद्या मूवीमध्ये तो क्लायमॅक्स येतो आणि पुढे सगळं घटनाक्रम बदलून जातो, त्याप्रमाणे तसा तुमच्या जीवनाचा घटनाक्रम कदाचित बदलून जाईल. आणि हा इन्सिडेन्स कदाचित मे महिन्यामध्ये अपेक्षित आहे. किंवा आता हे टाईमलेस रिडिंग आहे, तेव्हा जेव्हा कधी तुम्ही पाहाल त्यानंतर पुढच्या 5 महिन्यामध्ये किंवा पुढच्या 5 आठवड्यांमध्ये किंवा पुढच्या एखाद्या महिन्याच्या 5 तारखेला असा अर्थ यामध्ये घेता येईल. इवन ही बाकीची कार्डसुद्धा दाखवते ॲन एक्सायटिंग इव्हेंट. गॉंगचं कार्डसुद्धा असं दाखवतं की एक्सायटिंग इव्हेंट. इथे अबंडन्स आहे, इथे तुम्हाला कॉईन्स आहे, मनी विल बी कमिंग टू यू. सो कुठेतरी हे इनफॅक्ट रॅबिटचं कार्डसुद्धा आहे, हे दाखवतं, ऐश्वर्य दाखवतं रॅबिटचं कार्ड. इन्व्हॉल्वमेंट विथ द लॉ. या कार्डवरून असं दिसतंय की काहीतरी एक तुमच्या बाबतीत न्याय होणार आहे, कुठला तरी परमेश्वराचा न्याय, किंवा तुमच्यापैकी काहींनी आधी काही कष्ट केलेले असेल, काही एफर्ट्स घेतलेले असतील कुठल्या तरी गोष्टीमध्ये, किंवा अजूनही तुम्ही काही एफर्ट्स घेत असाल एखाद्या करिअरमध्ये किंवा तुमच्या कुठल्याही लाईफ ॲस्पेक्टमध्ये, तर त्याचा एक योग्य निकाल लागून तुम्हाला जे तुमच्या हक्काचं असेल ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. एक तुमचं स्वप्न किंवा तुम्ही ते एफर्ट्स घेताना एखादी मनामध्ये इच्छा धरली असेल, डिझायर्स असेल तुमचे, तर ते तुमचे परिपूर्ण होतील. आणि अशी एखादी घटना तुमची इथे येऊ घातलेली आहे. द लवर्सचं कार्ड तुम्हाला सांगतं की तुम्हाला काही चॉईस
अवेलेबल होतील. हे चॉईसचं कार्ड आहे. तर त्यापैकी काही, ही जी चॉईस आहे ना, ही डोळेसपणे करायची आहे. मग ती मे महिन्याच्या खालोखालच ते लव्हरचं कार्ड. त्यामुळे कदाचित या महिन्यामध्ये तुम्हाला काही सिच्युएशन अशा क्रिएट होतील की त्यामध्ये तुम्हाला एक चॉईस असेल. इन कंजंक्शन टू डॉटर ऑफ स्पोर्ट्स आहे. डॉटर ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड म्हणजे पेज ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड हे ब्रेक थ्रू दाखवतं. एखादी अचानकपणे आयडिया आपल्याला आली आणि आपण एखाद्या गोष्टीला पूर्ण वेगळं नवीन स्वरूप दिलं. ती ॲड आहे ना आपली, एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया, तसं काहीचं. सो ही ब्रेक थ्रूचं कार्ड आहे की अशा प्रकारे की एखादी सिच्युएशन, एखादी गोष्ट आपल्या लाईफमध्ये घडावी. पेज ऑफ स्पोर्ट्स ही इनिशियल एनर्जी आहे, म्हणजे आता ती सुरू होणार आहे, सुरू होऊ घातलेली आहे. इनिशियल एनर्जी आहे. सो अशी कोणती तरी असा इन्सिडेंट्स तुमच्या आयुष्यात येईल की तो तुम्हाला एखादी चॉईस करण्यासाठी भाग पाडेल. आणि कदाचित तुम्हाला 2 चॉईसेस, 2 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड हे सुद्धा चॉईसचं कार्ड. 2 चॉईसेस असतील तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी. पण या प्रोसेसमध्ये जे काही आउटकम असेल ना, त्यामुळे तुमच्या आयुष्याची एक नव्याने सुरुवात होणार आहे. हे 10 ऑफ स्पोर्ट्स सांगतं. एक नवीन सूर्योदय तुमच्या आयुष्यात होईल. जे पूर्वीचं काय असेल ना, ते सगळं नष्ट होणार आहे. आणि त्यातून तुम्ही एक बऱ्यापैकी एक म्हणतात तसं एक नवीन, म्हणजे आरपार तुम्ही पूर्ण बदलून एक नवीन आयुष्य, तुम्हाला नवीन सकाळ. कारण ह्या कार्डमध्ये सगळंच काही संपलेलं नाही आहे असा अर्थ आहे. पण अगोदरचं सगळं नष्ट होऊन एक नवीन सुरुवात, एक सेकंड चान्स तुम्हाला लाईफ देतं ना, तसं काहीचं हे कार्ड आहे. असं काही होईल, एक नवीन सूर्योदय होईल की किंवा एखादं जे अगोदरचं जे काय आहे ना, ते संपून कदाचित तुम्हाला एक प्रकारचं विजडम किंवा हायरोफंटचं कार्ड तुम्हाला एक नॉलेज किंवा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह, एक वेगळं विजडम की तुम्ही तुमच्या लाईफ सिच्युएशनकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकाल. असं काहीतरी तुम्हाला एक दृष्टिकोन मिळून जाईल त्या सिच्युएशनमधून जाताना, पास होताना, की पुढे जाऊन तो तुम्हाला तुमचं लाईफ प्रॉस्परस करणार आहे. द सनचं कार्ड हे प्रॉस्पेरिटी दाखवतं. ॲट इन्कम सनचं कार्ड प्रॉस्पेरिटी दाखवतो. पुन्हा हे 6 ऑफ वॉन्डचं कार्ड हे विक्ट्री दाखवतं की या प्रोसेसमधून जाताना तुम्हाला ते विजडम मिळणार आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही तुमच्या आयुष्याकडे एक गतिमान व्हाल. तुम्हाला मे बी एक फायनान्शियल सिक्युरिटी होऊन जाईल. तुमचं स्वप्न साकार होईल. तुम्हाला जे तुम्ही ठरवलं आहे, जे तुमचं ड्रीम आहे, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. असं काय. फाय ऑफ वॉन्ड ना, एरवी आपलं फाय ऑफ वॉन्ड हे एक कॉम्पिटिशन किंवा असं दर्शवलं जातं. पण इथे फाय ऑफ वॉन्डला इथे ना सॅटर्न इन लिओ ही एनर्जी आहे. सो हे जनरॉसिटीचं कार्ड आहे. जनरसली किंवा एक तुम्हाला कुठून तरी मे बी परमेश्वराच्या एक कृपेने एक प्रॉस्परस लाईफ तुम्हाला मिळेल असं काहीसं दिसतं. एक ऐश्वर्य तुमच्या आयुष्यामध्ये येईल. हा जो विजय आहे आणि हे समृद्धी, हे दोन्ही गोष्टी तुम्हाला येतील. आणि हे दोघांच्या मध्ये हे फाय ऑफ वॉन्डचं कार्ड हे जनरॉसिटी दाखवते, अनसेल्फिशनेस. म्हणजे कुठेही म्हणतात ना, एक परमेश्वरी कृपा एक प्रकारे. आता ही पुढची 2 कार्ड्स काय ते पाहूया आपण. द स्टारचं कार्ड आहे. खूप होप्स, प्रॉस्पेरिटी आणि कदाचित तुम्हाला एक नवीन ओळख मिळवून देणारं असं काहीचं कार्ड. आणि हे 6 ऑफ स्वोर्ड्स असंच दाखवतं की एक चाओसच्या कंडिशनमधून तुम्ही एक ह्याने
इझिली बाहेर पडताय आणि आता तुमचा प्रवास हा खूप शांततेकडे चालला आहे. सो हा जो काही डार्क पोर्शन आहे, ही सध्या मे बी तुमची लाईफ कंडिशन असू शकते. त्यातून आता तुम्ही ह्या इंद्रधनुष्याकडे चाललं आहे आणि त्याचे होप्स निर्माण झालेत. म्हणजे तुमचं लाईफ आरपार बदलून एक प्रॉस्पेरिटीकडे जाण्याचे होप्स निर्माण झाले आहेत, असं कुठेतरी आहे. हा डिवाईनचा गायडन्स आहे. सो तुमच्या ॲन्सेस्टरचं म्हणणं असंच आहे की एक परमेश्वराशी कनेक्ट व्हा, नेचरच्या माध्यमातून. स्वतःमध्ये एक पॉझिटिव्हनेस आणा तुम्ही. स्वतःला बाहेर मीन्स इथे फ्रेश एअरचं चित्र आहे आणि हे हार्नेस द मिस्टिक पॉवरचं चित्र आहे. सो कुठेतरी एक स्वतःला फ्रेशनेस आणा, कारण जे काय होणार आहे ते आता खूप चांगलं होणार आहे. एक चांगली सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये येऊन घातलेली आहे की ज्याने तुमचं लाईफ, तुमच्या सगळ्या डिझायर्स कंप्लीट होतील. ॲबंडन्स तुमच्या आयुष्यात येईल. एक पैसा समृद्धी तुमच्या लाईफमध्ये येईल, ज्या दृष्टीने तुम्ही काय कष्ट करत आहात. पण त्यासाठी तुम्हाला काहीतरी 2 चॉईसेस ओपन आहेत. त्या 2 चॉईसेस तुम्हाला करणं गरजेचं आहे. बॉटम ऑफ द डेक डॉटर ऑफ कप आहे ना. डॉटर ऑफ कपसुद्धा हे पेज ही इनिशियल एनर्जी आहे, किंवा एखादी इमोशनल, एखादं नवीन प्रेम तुमच्या आयुष्यात येणं, किंवा नवी एक मनाची अवस्था की इंट्युटिव्हनेस जो आहे ना, तो डॉटर ऑफ कप्स दाखवतो. सो इथे तसा मेसेज आहे की एक डिवाईनशी तुम्ही कनेक्ट व्हा. त्यासाठी परमेश्वरावरती एक श्रद्धा असू दे. स्वतःला एक नेचरशी कनेक्ट करा, डिवाईन नेचरशी. पॉझिटिव्हनेस येऊ दे तुमच्या लाईफमध्ये. सो हा तुमच्या ॲन्सेस्टरचा मेसेज आहे. सो पाईल नंबर 2, तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर प्लीज चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच रीडिंग पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3, वेलकम टू रीडिंग. लापिस लाजुली हा तुमचा क्रिस्टल आहे आणि तुमचं सेन्सिटिव्हिटीचं कार्ड आहे. सेन्सिटिव्हिटीचं कार्ड असं सांगतं की रिफ्लेक्ट ऑन द लाईफ गिविंग, क्लिन्झिंग, प्युरिटी ऑफ वॉटर अँड अलाव युअर सेल्फ टू गो विथ द फ्लो. हे काही कीवर्ड्स आहेत त्याचे. फिजिकल मेसेजमध्ये असं म्हटलं आहे, अ टाईम फॉर फ्लुडिटी ऑफ बोथ थॉट्स अँड ॲक्शन्स. Intuitively, you know what to do next. Become more sensitive to your own needs and to those of others, but try not to be oversensitive or ruled by your own emotions. असा हा मेसेज आहे. हा तुमचे कार्ड्स आपण ड्रॉ करूया. त्यातले एक एक कार्ड मी इथून 2 उचलले गेले. तर आता कार्ड्स पाहूया. द हीलर हे कार्ड आहे.
डोंट लेट युअर पास्ट होल्ड यू बॅक. मून मेसेज आहे साऊथ नोडचा. कम्युनिकेशन इज द की. न्यू मून इन जेमिनी. फॉरगिवनेस हे चित्र आहे. द मेंटर हे एक चित्र आहे. Exchange energy to create abundance. Make connections and exchange information, talent and support. हे एक चित्र आहे. Priestess, how are you been called to step up and lead? Solar plexus with prayer हे कार्ड आहे. मॅरेज कुठल्या तरी युनियन संबंधी, वर्क प्लेसला एकत्रितपणे काम करणं किंवा पार्टनर्स कुठल्याही युनियनमध्ये. पर्टिक्युलर असं फक्त मॅरेज म्हटलं आहे म्हणून असं नाही आहे. पिकॉक, बिवेअर ऑफ ग्रेट प्राईड. क्लाउड्स, टेम्पररी प्रॉब्लेम्स. And dog far away, a distant friend is thinking of you. Tarot cards for you. बॉटम ऑफ द डेक टू ऑफ सोड आहे. टू ऑफ सोड इन डिसिजन दाखवतो. बघू आता इथे काय अर्थ द्यायचा लागतो. एट ऑफ पेंटिकल्स, एट ऑफ सोड्स, सॉरी एट ऑफ वॉन्ड, एट ऑफ पेंटिकल्स, एट ऑफ वॉन्ड. सन ऑफ वॉन्ड म्हणजे नाईट ऑफ वॉन्ड आहे. थ्री ऑफ स्वॉर्ड्स, फादर ऑफ स्वॉर्ड्स म्हणजे किंग ऑफ स्वॉर्ड्स आहे. द चॅरियट, एस ऑफ स्वॉर्ड, द डेबल, द मून आणि एट ऑफ कप्स. Pile number 3.
आपण पहिल्यांदा जर तुमच्या ओरॅकलचा विचार केला तर तुमच्या एन्सेस्टरना असं सांगायचं आहे की ते तुम्हाला पाहत आहेत किंवा तुमच्यावरती वॉच आहे त्यांचा. आणि त्यांचं तुम्हाला असं म्हणणं आहे, मे बी कदाचित एखादी इनडिसिजनची कंडिशन सध्या तुम्ही फेस करत असाल. कारण बॉटम ऑफ द डे 2 ऑफ वूड इनडिसिजन दाखवतो आहे किंवा एखाद्या विचारावरती आपल्याला फोकस होता येत नाही आहे किंवा एखादी चॉईस करता येत नाही तुम्हाला. कुठल्या तरी तुमच्या लाईफ सिच्युएशनमध्ये तुम्हाला काही गोष्टींची चॉईस करणं गरजेचं आहे, काही गोष्टी करणं गरजेचं आहे किंवा एखादी सिच्युएशन अशी आली असावी की तिथे तुम्हाला एक डिसिजन घेता येत नाही आहे, अशी कंडिशन असू शकते तुमच्यामध्ये. तर तुमच्या एन्सेस्टरचं म्हणणं आहे की तुम्ही एक स्टेप पुढे, एक हिमतीने तुम्ही या सिच्युएशनमध्ये पुढे या, लीड करा, असं त्यांचं म्हणणं आहे. ते तुम्हाला सांगतात. आणि गरज पडली तर आमची मदत घ्या, हे डिवाईनचं सुद्धा म्हणणं आहे. स्पिरिट्स गाईड्सचं सुद्धा तुम्हाला म्हणणं आहे. तुमचे ॲन्सेस्टर, स्पिरिट गाईड्स यांचं म्हणणं आहे की तुम्ही तुमची एनर्जी, व्हायब्रेशन्स वाढवा, एक कनेक्ट व्हा आणि सपोर्टसाठी किंवा तुमच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कोणाची तरी मदत घ्या. तुम्हाला जो काही प्रॉब्लेमचा असेल त्यामध्ये तुम्ही कोणाची तरी मदत घ्या. मे बी तुम्ही एखाद्या मेंटरची किंवा हिलरची मदत घेऊ शकता. मेंटर आणि हिलर या दोन्ही व्यक्ती एक असू शकते. मेंटर हे काय असतात? गुरु असतात, आपले गाईड असतात, एक शिक्षक असतात, जे आपल्याला वेळोवेळी ज्ञान देऊन आपल्याला एक योग्य मार्ग सुचवतात आपल्या कुठल्याही प्रॉब्लेम्समध्ये. आणि हिलर असतात काय, आपल्या जखमा भरून काढतात. काही इमोशन्स असतील तर ते त्याच्यावरती काम करतात हिलर्स. सो ह्या दोन्ही व्यक्ती एक असू शकतात. सो तुमच्या ॲन्सेस्टरचं म्हणणं आहे किंवा ते ॲज अ मेंटर और हिलर तुम्हाला काही ॲडवाईस देऊ इच्छितात किंवा त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कोणाची तरी हिलर किंवा मेंटरची मदत घ्यावी, गुरूंची मदत घ्यावी, गुरूंना अप्रोच करावं. तुम्ही तुमची व्हायब्रेशन्स एक्सटेंड करून तुम्ही त्यांना हे करू शकता, त्यांचे सपोर्ट मागू शकता, इन्फॉर्मेशन एक्सचेंज करू शकता, असं काहीच आहे. मे बी तुम्ही मनाने सेन्सिटिव्ह असाल म्हणून कदाचित तुमचं बॉटम ऑफ द डेक टू इनडिसिजनचं काढ दाखवतं. कदाचित तुम्ही सगळे निर्णय हे मनातून घेण्याचा, म्हणजे एक तिथे तुमचं माइंड काम करतं आहे, जास्त मन जास्त काम करतं आहे, जे सेन्सिटिव्ह आहे. सो कुठेतरी तुम्हाला असं इथे त्यांचं सांगणं आहे की ते तुमचा विचार करतात, तुमच्या हिताचा विचार करतायत. तुमचे ॲन्सेस्टर किंवा एंजल्स तुमच्या हिताचा विचार करतायत आणि एक अपेक्षा करतायत की तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट व्हावं. म्हणून हे युनियनचं कार्ड आहे. कम्युनिकेशन इज द की. आणि दुसरं एक त्यांचं म्हणणं आहे की डोंट लेट युअर पास्ट होल्ड यू बॅक. किंवा आताच्या या कंडिशनमध्ये तुम्ही पुढे जाताना कदाचित गतकाळातल्या काही गोष्टींचा आधार घेऊन जर पुढे जात असाल तर त्या गोष्टीमुळे तुमच्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे येता कामा नयेत. सो तिथे तुम्ही काही गोष्टी फॉरगिव्ह किंवा लेट गो करण्याची गरज आहे. एक नवीन पर्स्पेक्टिव्ह घेऊन नव्या गोष्टीची सुरुवात करणं गरजेचं आहे. इनफॅक्ट हे कार्डसुद्धा सांगतं की तुमच्या ज्या आताच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कोणाशी तरी कनेक्ट होणं हे गरजेचं आहे. आपली इन्फॉर्मेशन एखाद्याला सांगणं, त्याच्यावरती आपला ॲडवाईस विचारणं, असं हा जनरली हा ओरॅकलचा गायडन्स तुम्हाला सांगतो आहे की तुमचा जो आता प्रॉब्लेम आहे ना, तो एक टेम्पररी प्रॉब्लेम आहे, टेम्पररी सिच्युएशन आहे जी हँडल होण्यासारखी आहे. एक कोणाचे तरी सपोर्ट घेऊन ती हँडल होण्यासारखी आहे. सो इथे जे म्हटलं आहे ना, पण काही वेळा काय होतं, बिवेअर ऑफ ग्रेट प्राईड. काही वेळा काय होतं, आपला अहंकार आड येतो. जेव्हा एखाद्याकडून मदत जरी घ्यायची झाली ना तरी तिथे कुठेतरी आपला अहंकार ॲड येतो, पुढे येतो. सो तिथे लक्ष देण्याची गरज आहे. कारण कम्युनिकेशन इज द की. तुमच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या कम्युनिकेट होऊन, कनेक्ट होऊन, युनियनमध्ये होऊन सॉर्ट आउट होण्यासारख्या आहेत, असं कुठेतरी इथे म्हणणं आहे.
एट ऑफ पेंटॅकल्सचं जे कार्ड आहे ना इथे, ते दाखवतं आहे की हा स्पायडर आहे, ते जाळं विणतो आहे. तो कुठल्या तरी कारणासाठी विणतो आहे, तो स्वतःच्या सेफ्टीसाठी, सिक्युरिटीसाठी, राहण्यासाठी. सो तुम्ही तुमच्या एक मटेरियल लाईफसाठी मे बी कदाचित बऱ्याच गोष्टी झटून करताय, की एक पुढचं लाईफ तुम्हाला चांगलं मिळावं या दृष्टीने कदाचित तुमचे प्रयत्न चालू असतील. इन कंजंक्शन टू 8 ऑफ वॉन्ड आहे रे. एट ऑफ वॉन्ड पण असं सुचवतं की तुम्ही बरेच प्रयत्न त्या दृष्टीने करताय, पण अजून तितकंसं तुम्हाला सक्सेस मिळत नाही आहे. हे एट ऑफ वॉन्ड दाखवतं तुम्हाला. एट ऑफ वॉन्डचं कार्ड आहे ना, काही वेळा होप्स पण दाखवतं. एखाद्या गोष्टीबद्दल आपण होप्स ठेवतो ना, ते पण दाखवतं. आणि एक फास्ट मुवमेंट, फास्ट गतीने तुम्ही काहीतरी करताय. इन कंजंक्शन आहे फास्ट गती, एक मास्टरी मिळवण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही तुमच्या स्किल्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न करता. तुम्ही त्या गोष्टीवरती, ज्या तुमचं करिअर असेल किंवा काय असेल त्याच्यावरती बरंच काम करताय त्यावरती. आणि हे करिअर रिलेटेड आहे, वर्क रिलेटेड आहे जी गोष्ट आहे ती, त्यावरती बरंचसं काम करताय. एक सगळ्या इन्स्पायर्ड ॲक्शन्स आहेत तुमच्या. एक पण त्या प्रमाणात त्याला यश मिळत नाही, म्हणजे थोडंसं एक ग्रीप तुमच्या मनामध्ये आहे, एक दुःख आहे मनामध्ये, किंवा एक त्या ॲन्सेस्टरचं सांगणं हेच आहे की याला तुम्ही एक रिप्लेस करणं गरजेचं आहे. ही जी सिच्युएशन आहे ना, जी तुमची इनडिसिजनची आहे, ही ग्रीफची सिच्युएशन आहे, त्याला रिप्लेस करणं काय आहे. ती रिप्लेस कशी करायची, तर चॅरियटचं काळ हे मनाचा गोंधळ होणं हे दाखवतं, आणि चॅरिट हे मुवमेंट पण दाखवतं. सो तुम्हाला मूव्ह करताना एक विचारांची क्लॅरिटी असायला हवी तुमच्यामध्ये. कदाचित एखाद्या नवीन दृष्टीने एखादं काम करता येईल तुम्हाला. एक नवीन आयडिया घेऊन, नवीन आयडिया, एक नवीन विचार घेऊन एखाद्या गोष्टीकडे बघणं की असं दाखवतं. सो आहे त्या गोष्टीला वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने पाहणं, एक विचारांची क्लॅरिटी ठेवणं हे करून, किंवा एखादा नवीन विचार आणून, एक नवीन आयडिया आणून तुम्ही त्या गोष्टीमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. दुसरं एक हेही सांगितलं की त्या बाबतीत जर तुमच्या चुकीच्या काही कल्पना असतील, जे तुम्ही काम करताय त्या बाबतीत काही रॉंग एक बिलीफ सिस्टीम असेल तुमची, आणि जी काय एन्झायटी आहे, त्या दोन्ही गोष्टींना तुम्हाला मागे सोडून पुढे जायचं आहे. एट ऑफ कप्सचं कार्ड हे सांगते तुम्ही या दोन्ही गोष्टींना सोडून पुढे जायचं आहे. हा तुमचा ॲडवाईस आहे की जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये तुम्हाला कोणाचा तरी गायडन्सची गरज आहे. हा एक पहिला आहे. दुसरा, कम्युनिकेशन जेवढं कराल तुम्हाला एक नवीन, मग कम्युनिकेशन मे बी त्यांनी प्रेयरचं कार्डसुद्धा आहे इथे. सो एक डिवाईनशी कनेक्शन होऊन, किंवा एक श्रद्धा ठेवून, परमेश्वराची श्रद्धा ठेवून, तुमच्या एंजल्सशी कनेक्ट होऊन तुम्ही करू शकता. प्रत्येकाचे स्पिरिट गाईड्स असतात. सो कुठेतरी त्यांचीही मदत तुम्ही घेऊ शकता. काहींचे स्पिरिट गाईड्स हे ॲन्सेस्टर पण असतात. सो तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट व्हा, ते तुम्हाला हील करतील, तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स देतील, आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला मागे खेचतात त्यांना लेट गो करता तुम्हाला आलं पाहिजे. असं काहीसं इथे मेसेज आहे. सो ओव्हरऑल मला हाच मेसेज या स्प्रेडमध्ये दिसतो आहे. चॅरियटचं कार्ड हे विल पॉवर पण दाखवतं. तुम्हाला तुमची एक विल पॉवर पुढे जाण्यासाठी ही टिकवून ठेवायची आहे. जे काही असेल, स्टॅग्नेशन असेल किंवा काही असेल, की एक चुकीचे विचार तुम्ही मनात बाळगायचे नाही आहेत, त्यांना कुठेतरी तुम्ही मागे सोडून द्यायचे. आणि हे चॅरियटचं कार्ड हे विल पॉवर, तुम्हाला ती विल पॉवर मेंटेन करायची, तुम्हाला विचारांची क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. आणि एक नवीन पर्स्पेक्टिव्हने तुम्ही
त्या गोष्टीकडे एक सुरुवात करू, नवीन विचारांनी किंवा त्या तुमचं जे काही काम असेल त्याला एका वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट किंवा करण्यासाठी वेगळ्या काही ॲक्शन्स तुम्हाला घेता आल्या, एक नवीन त्याला काही जोड देता आली, तर ते एस ऑफ स्वॉर्ड ते दाखवतं. काही नवीन पोटेंट विचार घेऊन पुढे तुम्हाला जाता आलं. नाहीतर मग तुम्ही मदत कोणाशी तरी मागू शकता, तुमच्या सिनियर्सची मदत मागू शकता. जे कोणी मेंटर आहे, जे केपेबल आहेत, त्यांची मदत मागू शकता. सो असा काहीसा हा गायडन्स मला दिसतो आहे. सो फाईल नंबर 3, तुम्हाला जर रीडिंग एन्जॉय केलं असेल तुम्ही, तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच रीडिंग पाहत राहा.